हे साहेबांचं आणि तमाम मराठी बांधवांचं अभिनंदन करतो की त्यांना आरक्षण मिळालेलं आहे। आणि सर्वप्रथम त्याच्यानंतर पण ज्या माणसांनी ज्यांनी हे वक्तव्य केलं समाजविरोधी तर जातीभेद करण्याबद्दल त्यांचा मी निषेध करतो। आणि याद्वारे माझी फार पासून इच्छा होती, त्यावेळेस हे सगळे मुंबईहून आले होते, त्यावेळेस त्यांचा सत्कार केल्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं मला एखादी आपण पत्रकार परिषद घेऊ आणि तमाम मुस्लिम बांधवांकडून त्यांचे आम्ही आभार पण मानतो। मुस्लिम समाज हा नेहमी हा मराठी बांधवांच्या माग उभा राहिलेला आहे, कधी पण त्यांनी जातीभेद केलेला नाही मुस्लिम समाजाने। आणि तुम्ही पाहिलेलं असेल का ज्यावेळेस याच्यामध्ये वाशीमध्ये ज्यावेळेस रात्री लोक झोपलेले होते त्यांच्याकडे पांघरुणेसुद्धा नव्हते, काल एक स्लिप मी पाहिली का मुस्लिम बांधवांनी आपल्या स्वखर्चाने कोणालाही न सांगता स्वतः येऊन त्यांनी त्या झोपलेल्या माणसांना पांघरून टाकले, सगळे आपले मराठी बांधवांवर। ती सुद्धा क्लिप आलेली आहे। आणि त्यांनी सांगितलं आमचा एक समाज सांगतो असं हे सांगतो का तुम्ही दान करताना ह्या हाताने दान करता तर ह्या हाताला सुद्धा कळालं नाही पाहिजे। त्यावेळेस ते क्लिप घेणारे तिथं गेले आणि त्यांना सांगितलं की तुमचे नाव सांगा। ते सांगितलं आम्ही तुमचं नाव सांगत नाही, आम्हाला फक्त हे पाहिलं, आम्ही इथं ज्यावेळेस फिरायला आलो होतो आम्हाला कळालं का या MCMP मार्केटमध्ये तिथं वाशीच्या मार्केटमध्ये लोक तसे झोपलेले आहेत, तर त्यांनी स्वतः पांघरून आणले आणि ब्लँकेट त्यांच्यावर पांघरले। हा सुद्धा एक मुस्लिम समाजाने आदर्श करून दिला। त्याच्यानंतर लोणावळ्यामध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांची क्लिप आली होती का लोणावळ्या जे पण मराठा बांधव तिथून पास झाले त्यांना चिक्कीचे पाकिटसुद्धा त्या लोकांनी तिथं त्यांना पुरवले होते। म्हणजे हा मुस्लिम समाज हा मराठा बांधवांवर नेहमी उभा राहिलेला आहे, कधी जातीभेद त्यांनी केलेला नाही। त्याच्यामुळं ज्यांनी या जातीभेद करायचा त्यांनी प्रयत्न केला, ज्यांचे विधान केलं त्याचा पण मी जाहीर निषेध करतो। आणि सगळ्या मराठी बांधवांना विनंती करतो का मुस्लिम बांधवांवर पण अशी कधी वेळ आली तर तुम्ही पण मुस्लिम बांधवाचा साथ द्यावा। एवढं बोलून मी थांबतो। जय जिजाऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र।